जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तापी, वैनगंगा, नर्मदा का कृष्णा? मित्रांनो, तोच रूल आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर पॉज करून आन्सर कमेंट मध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. ओके, तर आन्सर दिला असेल तुम्ही. उत्तर आहे वैनगंगा. आता लक्षात ठेवा, तापी आणि नर्मदा ह्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आहेत, म्हणजे त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे. तापीचा उगम होतो हा सातपुरा रेंजेस मध्ये. नर्मदाचा उगम होतो अमरकंटक प्लॅट्यू मध्ये. ठीक आहे. आता कृष्णाचा आता आपल्याला माहित आहे. वैनगंगा कुठे? महादेव हिल्स. ठीक आहे, महादेव हिल्स मध्य प्रदेश मध्ये होतो. आता पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. ओके, टफ प्रश्न आहे हा. तर बघा, उत्तर आहे खेड, रत्नागिरी आणि पुण्यामध्ये पण यांचं नाव आहे. कर्जत कुठे आहे? रायगड आणि अहमदनगर. कळंब, उस्मानाबाद, यवतमाळ, नंदगाव, नाशिक आणि अमरावतीमध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. खालील याद्या दिल्यात बघा, आपल्याला जोड्या लावायच्यात. म्हैस आणि त्यांचा कोणतं राज्य आहे ते. ठीक आहे, टफ प्रश्न आहे हा पण. तर बघा, मुंबा. तर मुंबा ही आहे हरियाणा मधली. भादवरी आहे उत्तर प्रदेश. महेसाणा गुजरात आणि निर सॉरी नीली रवी आहे पंजाब मधली. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालील आपल्याला जोड्या लावा विचारलंय बघा. जिल्हे आणि त्यांचं लिंग गुणोत्तर काय आहे ते विचारलंय. ठीक आहे, ट्राय करा. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, आधी आपण थोडं बेसिक्स पाहूयात. बघा, प्रत्येक हजारामागे किती मुली आहेत? ओके, प्रत्येक हजार मुलामागे किती मुली आहेत यालाच लिंग गुणोत्तर असं म्हणतात. ठीक आहे. महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर किती आहे? तर 929. ठीक आहे, 929. आता सर्वात जास्त म्हणजे हायेस्ट सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तर असणारे पहिले टॉप 5 जिल्हे कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये रत्नागिरी येतं. रत्नागिरी किती आहे? 1136 का 1139? सॉरी 1039. ठीक आहे, 1039. सिंधुदुर्ग किती आहे? 1136. नाशिक नाशिक किती आहे? 927. नागपूर 932. तर टॉप मध्ये बघा, सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग आले. त्यानंतर गोंदिया. ठीक आहे, गोंदिया. अजून भंडारा. ठीक आहे, अजून आणि सातारा. ठीक आहे, तर पहिले टॉप कोणकोणते तर लक्षात ठेवा. विचारलं एखाद्या वेळेस, कारण की आता बघा, एमपीएससी मध्ये आता रिसेंटली झाला होता ना 2024चा, त्याच्यात विचारलं होतं की कोल्हापुराची घनता कितव्या नंबरची आहे? 5व्या नंबरवाला तो मे बी विचारलं जाऊ शकतं. तर पहिल्यांदा सर्वात पहिला कोण येतं? सिंधुदुर्ग. त्यानंतर रत्नागिरी, नंतर गोंदिया, त्यानंतर आहे सातारा आणि 5वा आहे भंडारा. आता लोएस्ट कोणकोणते 5? तर बघा, सर्वात कमी कोणतं आहे? बीड. सॉरी, सर्वात कमी आहे सेक्स रेशो म्हणतोय मी, लिंग गुणोत्तर कुठे आहे? मुंबईमध्ये सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर म्हणजे मुंबई सबअर्बन. 3 नंबरला आहे ठाणे. 4 नंबरला आहे पुणे आणि 5 नंबरला आहे बीड. ठीक आहे. आता लिंग गुणोत्तर कमी असण्याचं कारण एक आहे की मायग्रेशन. कारण काय होतं, जॉबच्या शोधामध्ये खूप सारे जे मेल असतात, मोस्ट ऑफ द टाइम मेल मायग्रेट करून मोठ्या शहरात येतात. त्याच्यामुळे लिंग गुणोत्तराचा जो रेशो असतो ना, तो मोस्ट ऑफ द टाइम हे जर बघा, मुंबई अर्बन, पुणे, ठाणे, इथे कसे
हे अर्बन कंट्रीज आहेत ना, सॉरी अर्बन सिटीज आहेत. इथे जॉबसाठी मोस्ट ऑफ द टाइम मेल काय करतात, मायग्रेट करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. भारतातील कोणत्या उद्योगास सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात? तर जस्ट अ मिनिट. तर त्या कोणता आहे? अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटक भारताच्या वायव्य भागास म्हणजे नॉर्थ वेस्ट भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? उत्तर आहे पश्चिमी चक्रवात म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेस बघा, हे भूमध्य महासागर म्हणजे मेडिटेरियन रिजन, मेडिटेरियन रिजन मध्ये ओरिजिनेट होतो. आणि ह्याच कारणाने वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळेच भारतातल्या कोणकोणत्या राज्यामध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो? पंजाबमध्ये, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेशचा काही भाग आणि वेस्टर्न यूपीचा काही भाग. ठीक आहे. आता हे बघा, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. साऊथ वेस्ट, आता हे बघा नैऋत्य मान्सून वारे, साऊथ वेस्ट हे आपले नॉर्मली जे मान्सून वारे येतात ना, जून आणि जून मध्ये येतात आणि सप्टेंबर पर्यंत पाऊस पडतात ते वाले. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्टला मान्सून माघार म्हणजे रिट्रेटिंग मान्सून असं म्हणतात नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्ट मुळे कुठे कुठे पाऊस पडतो हे बघा, भारत, साऊथ वाला भारत. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरला, ह्या जे पार्ट आहेत ना, ह्या ठिकाणी काय होतो, रिट्रेटिंग पाऊस पडतो. आणि हे रिट्रेटिंग मान्सून केव्हा असतो? तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. धबधबे आणि त्यांचे ठिकाण. तर मालेश्वर, तर मालेश्वर मध्ये कुठे आहे? रत्नागिरी. ढोसेघर आहे सातारा. सौताडा आहे बीड आणि रंदा आहे अहमदनगर. नेक्स्ट प्रश्न. आता हा काही आपल्याला रिलेव्हंट नाहीये 2024 साठी. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी आणि ते कुठे राहतात जोड्या लावा. याच्या आधी बघा आपण बघितलं होतं, त्यांनी आपल्याला एक फोटो दाखविला होता आणि ही ट्राईब कोणती आहे. आता गोंड म्हणलं तर कुठे येणार? चंद्रपूर व गडचिरोली. भिल्ल कुठे आहेत? धुळे, नंदुरबार. कोरकू, अमरावती जिल्हा. वारली, ठाणे जिल्हा. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. अच्छा, तर मित्रांनो हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत? तर कैमूरच्या हे आहेत विंध्या रांगामध्ये. ठीक आहे. विंध्या रेंजेस ह्या सेडिमेंटरी रॉक पासून बनलेल्या आहेत. विंध्या हे जगातलं वन ऑफ द ओल्डेस्ट काय आहे, फोल्ड माउंटेन म्हणजे घड्याचं पर्वत आहे. आता घड्याच्या पर्वताबद्दल आपण पुढे एक प्रश्न आहे इथे, तिथं डिस्कस करणार आहोत अजून. आता ह्या विंध्या रांगामध्ये कोणकोणत्या नद्यांचा उगम पावतो? तर चंबल, त्यानंतर बेतवा, केन. ठीक आहे. सातपुरा. अच्छा ठीक आहे. आधी कोल्ली रांगा बघा. कोल्ली रांगा ह्या ईस्टर्न घाटामध्ये आहेत. आणि ह्या कोल्ली घाटामध्ये जे औषधी वनस्पती आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात. आता सातपुरा पर्वत लक्षात ठेवा. सातपुरा पर्वत हाच कशाचा? डेक्कन प्लॅटूचा भाग आहे. सातपुरा म्हणजे सात माउंटेन एका सिरीज मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं नाव सातपुरा पडलेलं आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओके, या भागामध्ये आपल्याला सातपुरा रांगा पाहायला मिळतात. त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे महादेव हिल्स आहे तिथे. महादेव हिल्स झालं, पुन्हा बारवानी हिल्स आहेत. ठीक आहे. अजून
एक महत्वाचं लक्षात ठेवा, सातपुडा रांगामधील धूपगड हा हायेस्ट पीक आहे. ठीक आहे, हायेस्ट शिखर आहे धूपगड. सातपुरा रांगामधलं हायेस्ट शिखर कोणतं आहे, तर धूपगड. आणि आता राहिले आपलं काराकोरम रेंजेस. तर काराकोरम रेंजेस ह्या दुसऱ्या नंबरच्या टॉलेस्ट, ओके, ऐका लक्षात ठेवा, टॉलेस्ट माउंटेन रेंजेस आहेत. आणि ह्या काराकोरम रेंजेस मध्येच आपल्याला K2 माउंटेन पाहायला मिळतं, ज्याची हाईट आहे 8611. आता पुढचा प्रश्न, घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या, उंच शंकू आकाराची शिखरे असतात. ऑप्शन बी, घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते. ठीक आहे, अटेंड केला असेल तुम्ही. आता बघा, घडीचे पर्वत एवढे मोठे आहेत, एवढ्या मोठ्या पर्वतात कुठेतरी खोल दरी असेल, कुठेतरी उंच शंकू असेल, कुठेतरी खडकाची रचना असेल, तर ते स्टेटमेंट बरोबर नाही होणार का? जस्ट कॉमन सेन्स वापरा तुम्ही, होणार का नाही बरोबर, म्हणजे तर बरोबर आहे. पण मित्रांनो, बथ हे चुकीचं विधान आहे. ऍक्च्युली घडीचे पर्वत हे कशामुळे बनतात, हे टेक्टॉनिक प्लेट्स मुळे होतात. आता आपल्या पृथ्वीच्या खाली ज्या प्लेट्स असतात, ओके, टेक्टॉनिक प्लेट्स त्याला म्हणतो आपण, ते कंटिन्यू मूव्ह होतात, त्याच्यामुळे काय होतं, घडीचे माउंटेन फॉर्म होतात. ठीक आहे. आता आपण आताच बघितलं विंध्या माउंटेन ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन आहे. यंगेस्ट फोल्ड माउंटेन कोणते भारतामधलं, ते आहे हिमालया. आता जगामध्ये कुठे कुठे घडीचे पर्वत आहेत महत्वाचे, हिमालय झालं इंडिया, त्यानंतर अरावली, अरावली पर्वत. आता लक्षात ठेवा, अल्प्स, आल्प्स कुठे आहेत, युरोपमध्ये. पुन्हा अँडस पर्वत कुठे आहेत, साऊथ अमेरिकामध्ये. रॉकीज पर्वत कुठे आहेत, नॉर्थ अमेरिकामध्ये. आणि रशियाचे तिथे काय मिळतं आपल्याला, उरल्स. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आता, जोड्या लावा, जिल्हे आणि साक्षरता. तर महाराष्ट्राची टोटल साक्षरता आहे बघा, अर्बन एरियामध्ये किती आहे, 89% अप्रॉक्सिमेटली. आणि रुरल एरियामध्ये आहे 77% अप्रॉक्सिमेटली. धुळ्यामध्ये किती, 72.8, नागपूर 88, नंदुरबार 64, अमरावती 87.4. आता सर्वात जास्त साक्षरता असणारे कोणकोणते जिल्हे आहेत, तर टॉपला आहे मुंबई उपनगर, त्यानंतर आहे मुंबई, 3 नंबरला नागपूर, 4 नंबरला आहे अकोला, 5 नंबरला आहे अमरावती. आता टॉपचे बघितले, बॉटमचे कोणकोणते 5, तर सर्वात बॉटमला आहे नंदुरबार. ठीक आहे, नंदुरबारचे किती आहे, 64.4. नंदुरबार झाल्यानंतर जालना, नंतर धुळे, 4 नंबरला परभणी, पुन्हा 5ला आहे गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न पाहूत आपण. ऍक्च्युली म्हणजे असा सिक्वेन्स आहे, सर्वात बॉटमला हे. ठीक आहे, असं. पुढचा प्रश्न पाहूत आता. आता तर मित्रांनो, हा बघा, उत्तर अमेरिकेतील मुक्त व्यापार करार 1994 साली अस्तित्वात आला आणि फ्रान्स त्याचा सदस्य आहे असं विचारलंय, तर चूक कोणतं विचारलंय. ठीक आहे, तर ऍक्च्युली बघा, हे ना 1992 ला काय झालं होतं, याच्यावर म्हणजे बोलाचाली चालू झाली होती आणि 1992 ला फॉर्म झालं होतं. हे काय फ्रान्स याचा मेंबर नाहीये, म्हणजे चुकीचं विचारलंय म्हणून ब हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता हे नाफ्टा आहे ना, तर याला रिप्लेस 2020 मध्ये कशाने केलेलं आहे, उस्माका, म्हणजे USA, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यामधलं हे अग्रीमेंट आहे. आणि आता 2025 ला जेव्हा आपले डोनाल्ड तात्या ट्रम्प येतात, त्यावेळेस कॅनडा, आता काय होतं त्यांचं, कारण की करंट अफेअर मध्ये खूप साऱ्या नवीन इश्यूज चालू आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे. अत्यंत दाट आहेत, वार्षिक पानगळ होते, लाकूड टणक टिकाऊ, एकाच प्रकारची वृक्षाची नसतात, एका प्रकारची वृक्ष नसतात तिथे.
ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही अटेंड केला असेल. बघा, सर्वात बघा, मला एक माहिती आहे की हे जंगल म्हणल्यावर काय असणार? एकाच प्रकारच्या वृक्षाची, एकच प्रकारची झाडं असतील तर जंगल थोडी नाही. ओके, एकच झाड आहे, एक म्हणजे एकाच प्रकारचं झाड आहे. हा, तर जंगल कसं होणार ते? जंगलामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे असतात. हे तर आपलं कॉमन थिंकिंग आहे. नाही म्हणजे डी तर बरोबर आहे. आता कुठं डी आहे? हे कटलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता याच्यात लक्षात ठेवा, हे वार्षिक पानगळ होते का ह्या सदाहरित वनामध्ये? तर आता बघा, सदाहरित नेहमी हिरवं आहे, तर वर्षामध्ये पानगळ होणार का? नाही होणार ना. तर पानगळ कुठे होते? तर पानगळ होते डेसिडियस फॉरेस्ट मध्ये. ठीक आहे, डेसिडियस फॉरेस्ट. आणि भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारची फॉरेस्ट आहेत? तर डेसिडियस. ओके. आणि लक्षात ठेवा, ह्या सदाहरित वनामध्ये कोणत्या प्रकारची झाडे आढळतात? तर इबोनी, पुन्हा एनी, रोजवूड, महागोनी. ठीक आहे. आता बघा, कोणकोणत्या स्टेट मध्ये आपल्याला सदाहरित वने पाहायला मिळतात? अंदमान निकोबार, पुन्हा वेस्टर्न घाट मध्ये, पुन्हा आसाम. ठीक आहे, यामध्ये. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर भीमाशंकर, महाबळेश्वर. ओके, कोकण किनारपट्टीचा काही भाग. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जोड्या लावा. टफ प्रश्न आहे हा. ओके, तर बघा, एम आर टी पी. आता बघा, स्पर्धा कायदा, याच्यात आपण 50-50 पर्यंत तर जाऊ शकतो कॉमन सेन्स. स्पर्धा कायदा, इथं बघा, स्पर्धा विषय म्हणजे बी चार इथं आहे, बी4 इथं आहे. 2 कटलं, 4 कटलं. ठीक आहे, दोन्ही कटले. आता ह्याच्यामध्ये बघा, ऍक्च्युली उत्तर आहे स्पर्धा. आणि स्थापन केव्हा झालेली आहे? हे 2001 मध्ये, ऑप्शन 1. आणि एम आर टी पी कायदा 1969 ला पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी घालण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न. हा मित्रांनो आपल्यासाठी एवढा काही रिलेव्हंट नाही आहे. बघा, हे 2012-13 सालीच आहे. ठीक आहे, एवढा काही रिलेव्हंट नाही आहे आपल्यासाठी. आणि आता पुढचा कोणता आहे? मानवी विकास निर्देशांक, सरासरी यशाचे माप काय? आपण लास्ट व्हिडिओ मध्ये याचे 3 पॅरामीटर डिस्कस केले होते. इवन इंडियाचा रँक काय आहे ते पण सर्व डिस्कस केलं होतं. हम्म, हम्म. तर बघा, इंडियाचा एचडीआय 2023-24 मध्ये इंडियाचा रँक आहे 134वा आउट ऑफ 193 देशांमध्ये. 3 पॅरामीटर कोणते आहेत? दीर्घ आणि निरोगी आयुष्य, प्रौढ साक्षरतेचा म्हणजे संदर्भातील ज्ञान. आणि हे चुकीचं आहे, तर इथे आहे तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशी आहे, हे तिसरं पॅरामीटर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला. आता हा पण त्यावेळेस 11-12चा आहे. ठीक आहे, आणि हा पी एस आय 2014चा पेपर आहे. हा काय एवढा आपला रिलेव्हंट नाहीये, पण याच्यातून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की 2023-24 मध्ये जीडीपीचा शेअर सर्वात जास्त कशामध्ये आहे? तर सर्व्हिसेस मध्ये, म्हणजे टर्शरी सेक्टर मध्ये. किती? तर 64%. ठीक आहे, इंडस्ट्री म्हणजे मॅन्युफॅक्चर मध्ये 22%. आणि प्रायमरी सेक्टर म्हणजे शेती आणि शेतीच्या रिलेटेड जे व्यवसाय असतात ते, त्यांचं कंट्रीब्युशन आहे 14%. ठीक आहे, तर हे 3 लक्षात ठेवा: प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके. आणि नॉमिनल जीडीपी मध्ये भारताची जीडीपी आहे 5व्या नंबरची, भारताची इकॉनॉमी 5व्या नंबरची आहे. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला. आता हे प्रश्न इम्पॉर्टंट नाही, हा त्यावेळेस आहे, एवढा रिलेव्हंट नाही. आता नवीन स्कीम आलेल्या आहेत. ठीक आहे, आपण करंट अफेअरच्या वेळेस पाहूयात त्याला. राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे, जोड्या लावा. टफ प्रश्न आहे. आता बघा, गॅटची सुरुवात कितीला झाली? 1948 ला. गॅटला रिप्लेस कोणी केलं होतं? डब्ल्यूटीओ न. केव्हा? 1955 मध्ये. आता उरुग्वे फेरी केव्हा झाली होती?
1986 आणि डंकेला प्रस्ताव 1993 ला. कमाल जमीन कायदा 2 टप्प्यामध्ये लागू करण्यात आला होता, तर ते 2 टप्पे कोणते? उत्तर आहे 1972 पर्यंत, 1972 नंतर. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चरल लँड ऍक्ट, ज्याला सीलिंग ऑन होल्डिंग असं पण म्हणलं जातं, तर हा कायदा 1961 ला पारित झालेला होता. मे बी विचारला जाऊ शकेल, लक्षात ठेवा. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट 1961 ला. ओके, खालील विधानाचा विचार करा. थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा कराची सुरुवात, कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमाबाबत स्पष्ट धोरण, वित्तीय सर्वसमावेशकतेबाबत समिती. थोडीशी लँग्वेज या प्रश्नाची थोडी किचकट आहे. ठीक आहे, तर उत्तर काय आहे? अ आणि ब या क ने सुचविलेला नाहीये. ओके, आता याच्यातून आपल्याला घ्यायचं काय 2024 साठी महत्वाचं, ते आहे कोणता? जीएसटी वाला. ठीक आहे? इथे काय म्हटलं होतं त्यांनी आपल्याला? जीएसटी बद्दल विचारलंय ना, तर जीएसटी केव्हा इंट्रोड्यूस झालेली होती? 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2016. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जीएसटी इंट्रोड्यूस करण्यात आली होती. आणि आर्टिकल 246 सब क्लॉज ए मध्ये सेंटर आणि स्टेटला पॉवर असते, ठीक आहे, जीएसटी रिलेटेड लॉज बनवण्यासाठी. तर हा एक कायदा महत्वाचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न पहा आता. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? उद्दिष्ट नाही हे विचारले. तुटीचा अर्थ भरणा. तुटीचा अर्थ भरणा काय असतं ते लक्षात घ्या. ज्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे, एकदम लेमन लँग्वेज मध्ये सोप्या भाषेत, गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे का, तर गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे तर दोन पद्धती असतात. एक तर तो उधार मागतो, ओके, उधार, किंवा टॅक्स जास्त लावतो. पण ज्यावेळेस उधार आपण घेतो, ओके, पैसे बॉरो करतो, गव्हर्नमेंटचा खर्च गव्हर्नमेंटला पूर्ण करण्यासाठी काही पैसे उधार घ्यावा लागतात. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतात? तुटीचा अर्थ भरणा, म्हणजे डिफिसिट फायनान्सिंग असं म्हणतात. तर आता लक्षात घ्या, याच्यात आता आता एवढी हिंट दिली, आता आन्सर काढू शकता तुम्ही. कॉमन सेन्स न काढायचं याच्यात. तर बघा, आपल्याला अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे उद्दिष्ट नाही आहे. ठीक आहे, आता मला एक जस्ट सांगा, गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी खूप सारं हे आहे. एकदम समजण्यासाठी, ठीक आहे, आपण काय करू, एक माणसाचं उदाहरण घेऊ. हा माणूस आहे, याला काय करायचंय, आता महागाई वाढली, त्याच्याकडे पैसा खूप कमी आहे, तर याची बेसिक नीड काय असणार आहे, की जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला तो काय करेल, त्या गोष्टीत तो पैसा खर्चन ना. बाकीच्या लक्झरीज गोष्टीसाठी तो हे करेल का? नाही करणार. म्हणजे काम धकाऊपणा तो करून हे करेल. त्याच्यामुळे बघा, आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे, नियोजनासाठी भांडवल पुरविणे आणि विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे. ठीक आहे, हे आर्थिक व्यवस्थेच्या मंदीतून बाहेर काढणे हा उद्दिष्ट नाहीये. ठीक आहे, म्हणजे बघा, अल्टिमेटली तुम्ही हे करताना तर तुम्ही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्याच मार्गाने काम करतायत, पण उद्दिष्ट नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न. नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारले आहे. तर ठीक आहे, आन्सर करा. तर बघा, याचं उत्तर आहे दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. ओके, आता थोडं जस्ट कॉमन सेन्स वापरा. एलपीजी रिफॉर्म आलते 1991 ला. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आपण भारताची इकॉनॉमी, भारताचं मार्केट हे बाहेरच्या देशांसाठी ओपन करून दिलेलं होतं. ठीक आहे, जे जास्त टेरिफ लागत होते ना, जे जास्तीचे टॅक्स लागत होते, तर ते टॅक्स कमी करण्यात आले होते एलपीजी रिफॉर्म नंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्यात आलेले होते.
आता पुढचा प्रश्न, श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय? झिरो मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर मीन्स, याला म्हणतात छुपी बेकारी. ठीक आहे, छुपी बेकारी. आता छुपी बेकारी म्हणजे काय? एक्झाम्पल मध्ये बघा, फार्मिंग. याच्यात कसं असतंय बघा, आता एक एकर समजण्यासाठी उदाहरण आहे. एक एकर आहे, ठीक आहे. आता एक एकर आहे, तर फक्त 5 माणसं ह्या समजण्यासाठी म्हणतो मी, 5 माणसं ह्या एक एकरामधलं पूर्ण काम करू शकतात. ठीक आहे. पण आता काय, जॉब नाहीये, काही नाहीये, म्हणून काय करतात, आपल्या फॅमिली मधले दुसरे 5 पण त्याच्यात जातात. आता हे जे 5 आहेत ना एक्स्ट्रावाले, ते छुपी बेकारी आहे. ओके. सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे, आता सोप्या भाषेत बघा, दिवाळी आली, ठीक आहे, दिवाळी आल्यानंतर ते जे दुकान वगैरे मांडतात, पण दिवाळी झाली की त्यांचे ते फटाक्याचे दुकानं वगैरे बघा ते बंद होतात. त्याला कसं सीझनल एम्प्लॉयमेंट आहे ती. सीझन संपलं की ते पुन्हा अनएम्प्लॉयड झाले ते. ओके. अजून कोणतं आहे? तांत्रिक बेकारी. आता एक कंपनी आहे, इथं आहेत 1000 कामगार, 1000 कामगार आहेत इथे. पण ह्या कंपनीनं काय केलं, एक मशीन आणली आणि त्या मशीनीनं ह्या पूर्ण 1000पैकी 500 लोकांचं काय केलं, जॉब, ते काम, 500 लोकांचं काम ही मशीन करायली, ही मशीन. समजा हे तर हे जे 500 अनएम्प्लॉयड झाले त्याला तांत्रिक बेकारी, ओके, टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. ओके. आता हे अंडर डेव्हलपमेंट, अर्ध बेकारी. अर्ध बेकारी पण बघा कसं माहितीये का, म्हणजे अर्ध बेकारी कसं, आता एक एक हे आहे बघा, एक माणूस आहे, हा माणूस आहे, याच्याकडे काय माहितीये का, याच्याकडे काही स्किल्स आहेत, पण हा जॉब करतोय. आता सपोज समजण्यासाठी, हा आहे कॉम्प्युटर इंजिनियर, ओके, आणि हा काम करतोय ते जिथं कॉल सेंटर मध्ये ते कॉल करायचं असतात ना ते वगैरे मार्केटिंग वगैरे वाले, तिथं काम करतोय. पण त्याला स्किल आहेत कॉम्प्युटरवाले. मग याच्यात कसं होणार, तो जेवढी एक्सपेक्ट इथे त्याच्या स्किल नुसार त्याला सपोज 1 लाख रुपये भेटणार होते महिन्याला, पण त्याला हे जो कॉलच्या तिथं काम करतोय, तर तिथे त्याला फक्त 20,000 रुपये मिळतात. तर याला काय म्हणतात, अर्धबेकारी. ठीक आहे. हे सर्व समजण्यासाठी एक्झाम्पल्स घेतले तर, ओके. तुम्ही थोडं ह्या एक्झाम्पलला ना अजून कोरिलेट करू शकता तुमच्या वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये. नेक्स्ट प्रश्न, दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने काय जगू शकत नाही, हे कोणाचं मत आहे? तर हे मत कोणाचं आहे मित्रांनो? तर हे मत आहे एम एस स्वामीनाथन. ठीक आहे, एम एस स्वामीनाथन बद्दल ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं आहे आपण. पुढचा प्रश्न पाहूयात. 2013-14चा हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता याच्यात लक्षात ठेवायचं आहे, हे ग्रॉस फायनान्शियल डेफिसिट काय असते. तर ग्रॉस फायनान्शियल डेफिसिट म्हणजे एक फॉर्म्युला आहे त्याचा, डायरेक्टली तोच आहे, तोच लक्षात ठेवा. ग्रॉस फायनान्शियल डेफिसिट म्हणजे टोटल खर्च मायनस रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, हा ऍज इट इज लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पाहूत आता, पुढील कोणते विधान योग्य आहे? हरित क्रांती पूर्व काळात भारताचे अन्नधान्याची आयात PL 480 या कायद्यानुसार केली होती. PL 480 कायद्यानुसार केलेल्या आयात मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, आता बघा, काय म्हणतात, PL 840 कायद्यात केलेल्या आयातीचा मुख्य हिस्सा काय, गहू आहे. आणि हरित पूर्व क्रांतीमध्ये आयात PL एक, आता बीच काय करते, अ ला करते, म्हणजे अ आणि ब दोन्ही
काय आहेत? दोन्ही विधान बरोबर आहेत आपले. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नामध्ये अतिनील किरणाचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या तरंग लांबीपेक्षा लहान तरंग लांबीचा वर्णपट भाग आहे. ओके. इन्फ्रारेड हा लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबी वर्गपटाचा भाग आहे. एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी वक्रीभवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर मित्रांनो अ आणि क बरोबर आहेत. हे इन्फ्रारेड जे हे आहेत ना, इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी नाही तर जास्त तरंग लांबी वर्गपटाचा भाग आहे. आता हे इन्फ्रारेड रेज आहेत ना, तर याला डिस्कवर कोणी केलेलं आहे? विल्यम हर्शवेल. ओके, हॉर्शवेल 1800 सीई मध्ये याने इन्व्हेन्शन केलेलं. ठीक आहे. इन्फ्रारेड लाईटचा वापर कुठं होतो? नाईट विजन्स, पुन्हा ते मेडिकल मेडिकल इक्विपमेंट मध्ये पण वापर केला जातो. कॅमेराज मध्ये वापर केला जातो. कम्युनिकेशन मध्ये, मिलिटरी डिव्हाइसेस मध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग आहे. मिथेन हे हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते. काय? नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणी जन्य इंधन आहे. CH4 मिथेन. ठीक आहे. आता उत्तर द्या. बघा मित्रांनो, अ आणि क बरोबर आहे. मिथेन हे संयुग आहे. मिथेन, कार्बन, हायड्रोजन. ॲज अ सिंपल लॉजिक आहे मित्रांनो. बघा, हे कटलं, हे कटलं, आणि क. ठीक आहे. मित्रांनो, हे लिटरली तुम्ही प्रश्न अटेंड करा. ठीक आहे. हे मॉक टेस्ट टाईप तुम्ही हे करू शकता. आणि PYQ इज द बेस्ट मॉक टेस्ट. कारण की आता बघा, एक सांगतो, पेपर काढायचा असेल ना एक्झामिनरला, तर तो PYQ प्रेफर करेल ना. त्याच्यामुळं PYQ महत्वाचे असतात. ओके. बिग बँग थिअरी या प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम कोणी मांडला? ही प्रस्तावना कोणी केली होती? तर हे जॉर्ज लिमेंत्रे यांनी केलेले आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणले काय लक्षात येतं आपल्याला? अल्बर्ट आइन्स्टाईन E=mc², ब्लॅक होल, पुन्हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, थिअरी ऑफ टाइम, अजून ठीक आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी झालं ना. आयझॅक न्यूटनचे 3 लॉ, पुन्हा यांनी काय ब्लॅक होल, नाही सॉरी, यांनी ब्लॅक होल नाही, यांनी ग्रॅव्हिटी. आयझॅक न्यूटन म्हणलं की काय येतं? ग्रॅव्हिटी, कॅल्क्युलस, लॉ ऑफ मोशन्स. स्टेफन हॉकिंग यांनी ब्लॅक होल, इव्हॅपोरेशन, पुन्हा थिअरी ऑफ एव्हरीथिंग. नेक्स्ट प्रश्न, ब्रास हा मिश्र धातू बनण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? इट नीड्स कॉपर अँड झिंक. ऑप्शन नंबर 2. फिनॉल हे, फिनॉल इज व्हॉट? फिनॉल इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे फिनॉल. विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करतात. निर्जंतुक प्रक्रियेत कशामुळे होते? क्लोरीन, पुन्हा हायपोक्लोरन्स आम्ल, आणि नवजात म्हणजे नॅसिड ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. तर उत्तर आहे अ, ब आणि क. उत्तर ऑप्शन नंबर 1. कार्बन डायऑक्साइडचा वापर नसतो होत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पार गुहेची क्षमता अधिक होती? कर्पार गुहिकेची क्षमता अधिक होती. तर हे क्रो मॅग्नॉन मॅन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता प्रत्येक प्रश्नामध्ये एक्सप्लेनेशन असतात. काही काही कसं आहे, वन लाईनर असतात. ओके, तो फॅक्ट आहे. आता बघा, फिनॉल इज अ ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके, असं. तर नेक्स्ट प्रश्न पहा आता, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर प्लॅटिपस. प्लॅटिपस हा सस्तन प्राणी, ओके, एग लेइंग मॅमल आहे. एग लेइंग मॅमल आपण ऑलरेडी पाहिले होते बघा, कोणकोणते एक्सेप्शनल आहेत. एग लेइंग मॅमल.
आता काही साप आहेत बघा, जसं की पायथन. तर पायथन हा साप पण एग लेइंग नाहीये. ओके, तो एग एग अंड्यातून त्याचं पिल्लू येत नाही. आता कांगारू, कांगारू हा मॅमल आहे, बट कांगारू आपल्याला माहित आहे बघा, त्याचं ते पाऊच असतं समोर. तर कांगारू ज्या प्राण्यांना पाऊच असतात त्या प्राण्यांना म्हणतात मार्सुपियल्स. ठीक आहे, मार्सुपियल्स अॅनिमल विचारल्या जाऊ शकतात की खालीलपैकी कोणकोणते अॅनिमल हे मार्सुपियल आहेत. तर कंगारू एक आहे, पुन्हा कोला. ओके, कोला एक म्हणून एक प्राणी येतो, म्हणजे तुम्ही नेटवर बघून घ्या एकदा त्याला. ओके, कोला. त्यानंतर वालाबीज. आणि एक अजून लक्षात ठेवा, शुगर ग्लॅडियर, ग्लायडर, शुगर ग्लायडर. कांगारू कुठे पाहायला मिळतात? ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या तिकडे. पेंग्विन हा बर्ड आहे. ओके, बर्ड आहे पेंग्विन, बट ही ले आणि अंडे ले करतो म्हणजे घालतो. वेल ही ही मॅमल आहे. ठीक आहे, वेल इज अ मॅमल. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? 4 कप्प्याचे हृदय कोणाचे आहे? बेंडूक, मगर, शार्क का पाल? तर मगरचे आहेत. आता बघा, जे सरपटणारे प्राणी असतात, साप, पाल, मगर, हे सर्वांना ऍक्च्युली 3 हृदयाचे कप्पे असतात, पण मगर हे एक्सेप्शनल आहे. बर्ड आणि मॅमल जे असतात त्यांना 4 हे असतात, चेंबर्स असतात. ठीक आहे, 4 हृदयाचे कप्पे असतात. फिशेसला फक्त 2 चेंबर्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आता. पाना अं, पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर हा होतो लोहमुळे, लोह मिनरल्स एलिमेंटमुळे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली? तर ही काढली बेंथन आणि हुकर याने. आणि केरोलिनिस यांनी कशाची शोध काढलेला आहे? यांनी, यांना काय म्हणतात? जनक म्हणतात. कशाचे? मॉडर्न टेक्सॉनॉमीचे, टेक्सॉनॉमी. आता हे लक्षात ठेवा, मी पुढे एक प्रश्न तुम्हाला सांगेल तिथं. पुढे म्हणजे नेक्स्टच आहे आपला. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? तर तो आहे स्पीसीज. ठीक आहे. आता आताच आपण काय म्हणलो? कॅरोलिन लिनियस, लिनियस कोण आहेत? मॉडर्न टेक्सॉनॉमी. तर यांनी ऍक्च्युली कसं, आता हे लक्षात ठेवा, प्लांट ची जी हायरार्की आहे ना, टेक्सॉनॉमी, नाव कसं कसं आहे ते, प्लांटची हायरार्की, याचं इन्व्हेन्शन कोणी केलेलं आहे? हे कोणी सांगितलंय? कॅरोलिन लिनियस यांनी. त्यांच्या ते मॉडर्न टेक्सॉनॉमी आहे ना, टेक्सॉनॉमी म्हणजे काय? नामांकरण, कसं नाव कशाचं ठेवायचं त्याचं. ठीक आहे, तर काय आहे हे? किंगडम, त्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, पुन्हा जीनस, आणि शेवटी आहे स्पीसीज. ओके, किंगडम, फायलम, क्लास, पुन्हा ऑर्डर, फॅमिली, जीनस, फॅमिली, जीनस, स्पीसीज. ओके, राजाने, ठीक आहे, राजाने पाहिला चष्मा म्हणजे ग्लास, आणि म्हणजे ऑर, फॅमिली गेली झोपी. ओके, झोपी म्हणजे स्पेसिस. कोणत्या पण ट्रिकनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढचा प्रश्न आहे विटॅमिन्स वरती, जीवनसत्वावरती. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार असतात. आता कॅल्शियम म्हणलं कीच आपल्या लक्षात यायला पाहिजे जीवनसत्व डी. जीवनसत्व डी हे कुठून मिळतं? सूर्यकिरणापासून मिळतं. आता याच्यात एक लक्षात ठेवा, किडा, के ई डी ए, हे किडा जे जीवनसत्व आहेत हे फॅट सोल्युबल आहेत. ओके, किडा हे फॅट सोल्युबल आहेत. विटॅमिन डी च्या डिफिशियन्सीने बोन पेन होतं, कारण की कॅल्शियम कमी होऊन जातं. ए मुळे काय होतं? ओके, वीक व्हिजन म्हणजे अं, डोळ्याची जी क्षमता असते पाहायची ती कमी होते. विटॅमिन विटॅमिन सी मध्ये काय होतं? स्कर्वी होतं. ओके, विटॅमिन सी मुळे स्कर्वी. विटॅमिन के मुळे
ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम्स. ओके, ब्लड क्लॉटिंग प्रॉब्लेम होतात. पुढचा, अंड्यातील कोणत्या भागात प्रामुख्याने प्रथिने असतात त्यामुळे त्यांना काय पूर्णांत्र म्हणतात? एक बाईट म्हणतो आपण बघा, एक व्हाईट बाईट. जिमवाल्यांना माहित असेल बघा, पांढरा बलक. ओके, एक बाईट. नेक्स्ट प्रश्न, रिकाम जागाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणजे अँटी फंगल म्हणून केला जातो. तर बेनोमिल याचा वापर केला जातो. ओके, आता काही करंट अफेअरचे प्रश्न आहेत त्यावेळेसचे, ते पाहूयात आपण. ठीक आहे, तर पहिला काय आहे, न्यू मूर या बेटावर सध्या कोणत्या दोन देशामध्ये वाद सुरू आहे? हा 2014 मध्ये वाद सुरू आलाय. ऍक्च्युली आता बघा, हे ऑप्शन 2 आहे. हे न्यू मूर आहे ना बेट, हे 2010 मध्ये हे डुबून गेले, म्हणजे समुद्रामध्ये विलीन झालेले आहे. ठीक आहे? आणि हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेलं आहे. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे या न्यू मूर वरती. आता आहे, हे प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नोटा उपलब्ध करून देण्यात देशातील पहिले राज्य कोणते? आता बघा, सध्या इलेक्शन झालेले आहेत, त्याच्यामुळे 2024 साठी आपल्याला फार महत्वाचे आहे ते प्रश्न. ठीक आहे, कोणते आहेत? 2013 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरू झालेलं होतं. आता काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नोटा हे असेंब्ली इलेक्शन्स मध्ये नोव्हेंबर 2013 राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, दिल्ली पहिल्यांदा नोटा इंट्रोड्यूस केलेला होता. ठीक आहे, 2014 मध्ये राज्यसभेच्या इलेक्शन मध्ये पण नोटा इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं बाय इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन 324 कलम. पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न लक्षात ठेवा. 2000 काय म्हणते तो, आता लक्षात ठेवा, 2019 मध्ये किती होते? जवळपास 8.8 करोड. 2024 मध्ये त्याच्यात 70 लाख वाढलेले आहेत. 2024 मध्ये आहेत 9.63 करोड. ठीक आहे, हा लेटेस्ट डेटा आहे, हा लक्षात ठेवा. हे आपल्याला काही रिलेव्हंट नाहीये, फक्त याच्यावरून आपल्याला हीच आयडिया येते बघा, कर कोणत्या करंट अफेअरला किती फोकस करायचंय. आता काय म्हणतंय, माननीय राष्ट्रपतीने लोकपाल विधेयक 2013 ला 1 जानेवारी 2014 मध्ये मान्यता दिली होती. तर हे बरोबर आहे. लोकपाल यांच्या न्यायाधिकरणात पंतप्रधान, मंत्री, खासदार येतात, तर हे पण विधान बरोबर आहे. आता याच्यातले स्टॅटिक पार्ट लक्षात ठेवा. डॉक्टर एम सिंघवी यांनी लोकपाल आणि लोकायुक्त ह्या शब्दांना कॉइन केलंय, म्हणजे यांनी शब्द इन्व्हेंट केले सोप्या भाषेत म्हणायचं तर. आणि पहिल्यांदा संसदमध्ये लोकपाल हा शब्द केव्हा ऐकण्यात आला होता? तर 1968 मध्ये, ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या इंदिरा गांधी. ठीक आहे, एक मुद्दा आहे, लोकपाल बिल 1989 मध्ये, म्हणजे लोकपाल बिल 1989 ह्यानुसार प्राईम मिनिस्टर हा ज्युरिडिक्शन मध्ये येतो लोकपालाच्या. ओके, काही स्टॅटिक पार्ट आहे, थोडं लक्षात ठेवा. ठीक आहे, साहित्य अकादमी 2024 मध्ये, साहित्य अकादमी मधले काही लक्षात ठेवा. तर पहिलं लक्षात ठेवा, मराठीसाठी विंध्याचे गंड्या रूप. ओके, गंड्या रूप. तर हे क्रिटिसिझम मध्ये आहे बघा. ओके, क्रिटिसिझम कॅटेगरी मध्ये मराठीच्या ह्या नॉवेलला, जे डॉक्टर सुधीर रसाळ यांनी लिहिलेलं आहे, त्याला मिळालेलं आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज मधील स्पिरिट नाईट या नॉव्हेलला साहित्य अकादमी मिळाले, ज्याचे ऑथर आहेत इस्टेरिन कायर. हिंदी काय नाव आहे त्या हिंदी मधील एका पोएट्रीला साहित्य अकादमी मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे मैं जब तक
आई बहार. तर हे गगन गिल यांनी लिहिलेली आहे. संस्कृत मधलं लक्षात ठेवा, भास्करा चरित्रम. तर ह्या पोएट्रीला मिळालेला आहे, जी दीपक कुमार शर्मा यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मंगळयान 2013च विचारलं होतं. तर आता 2024 साठी लक्षात ठेवा, कोण कोण आता 2024 मध्ये काय झालं होतं. हे अच्छा, मंगळयान कोण, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. 2024 मध्ये काय होतं मित्रांनो, एक महत्वाची घटना झाली होती. ती म्हणजे गगनयानसाठी 4 ॲस्ट्रॉनॉटची सिलेक्शन झालेले आहे, जे इंडियन एअरफोर्स मध्ये होते. त्याच्यातलं पहिले आहे, त्यांचं नाव आहे ग्रुप कॅप्टन प्रसन्ना बालकृष्णन नायर. त्यानंतर अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि चौथे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. ठीक आहे. आता हे ज्यावेळेस आपण हे इंडियानं काय केलं होतं, मंगळयान पोहोचवलं होतं ना, तर इंडिया चौथा देश बनला होता ज्याने मंगळयान मार्सवर पाठवलं. एशियामधला पहिला देश आहे आणि पहिला देश आहे जगातला ज्याने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये हे सक्सेसफुल करून दाखवलं, मंगळयान. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील कोणते स्थळ आहेत. ओके, उत्तर द्या मित्रांनो. आता लक्षात ठेवा, 5 स्थळ आहेत टोटल महाराष्ट्रातील. एक आहे वेरूळ, अजिंठा. ओके. त्यानंतर एलिफंटा केव्ज. एलिफंटा केव्ज कुठे आहेत मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण 2-3 वेळेस बघितलं एलिफंटा केव्जचं. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. त्यानंतर आहे ओके विक्टोरिया गोथिक अँड आर्ट डेको इन्सेबल्स. एवढंच लक्षात ठेवा, विक्टोरिया गोथिक, खूप मोठं नाव आहे ते, विक्टोरिया गोथिक एवढंच लक्षात ठेवा त्याला. ठीक आहे. कोणकोणते, वेरूळ अजिंठा. वेरूळ अजिंठा सर्वात पहिल्यांदा कशाला होत्या, तर वेरूळला सर्वात पहिले हे झालं. ओके, 1983 ला. आणि 1983 ला अजिंठाला पण मिळालंय, पण यादीमध्ये वेरूळ पहिले. एलिफंटा केव 1987 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 1999 ला. आणि हे विक्टोरिया वाल्याला 2018 ला. तर लेटेस्ट वाला एखाद्या वेळेस विचारलं तर हे विक्टोरिया लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अच्छा ठीक आहे, हे त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम न्यूज मध्ये असेल, एवढं काही रिलेव्हंट नाही आपल्याला. आता हा झुंपा लहरी ना, आता ठीक आहे, हा प्रश्न डिस्कस करूया कारण की 2024 मध्ये ह्या परत न्यूज मध्ये होत्या. झुंपा लहरी यांना सत्यविधन मॅन बुकर परिशोध अंतिम 6 पुस्तका 2013 मध्ये पुस्तकाची निवड झाली. ओके ठीक आहे. याच्यात महत्वाचं काय, झुंपा लहरी यांना या पुलिट्झर प्राइज विनर आहेत. ओके, पुलिट्झर प्राइज विनर आहेत. यांना ना 2024 मध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, त्याचं नाव आहे इसामू नागुची. इसामू नागुची. पण यांनी काय केलं, हा अवॉर्ड स्वीकारला नाहीये. ठीक आहे, हा अवॉर्ड त्यांनी स्वीकारला नाहीये. ओके. पुढचा प्रश्न, देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे. तर पुणे महानगरपालिकेने केलेला आहे पहिला. ठीक आहे. आणि जर विचारलं त्यांनी सर्वात लार्जेस्ट कोणता आहे प्रकल्प, कुठे आहे, तर नॉर्थ दिल्ली मधील महानगरपालिकेने केलेला आहे, नॉर्थ दिल्ली महानगरपालिका. ओके. पुढचा प्रश्न, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांकाला मिळवलेला आहे. देशात जिल्ह्याने म्हणजे देशामध्ये प्रथम क्रमांक आहे, तर गडचिरोली आहे. आणि जर स्टेट वाईज विचारलं असतं तर त्यांनी पहिलं स्टेट आहे छत्तीसगड, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे ओडिसा. ठीक आहे. फॉरेस्ट राईट ऍक्टलाच काय म्हणतात,
शेड्यूल्ड ट्राईब अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर, म्हणजेच रिकॉग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006. याच्यामध्ये काय केलं जातं, जे ट्रायबल्स आहेत ना, तर त्यांच्या हिताचं त्यांच्या राईट्सची काळजी घेतात. ओके. त्यांना त्यांच्या भरण पोषणासाठी फॉरेस्ट यूज करू शकतात ते. ठीक आहे. त्यांच्यावर काही होणारे अन्याय असेल तर ह्या कायद्यानुसार ते प्रोटेस्ट करू शकतात. ठीक आहे. अशा वेलफेअरच्या गोष्टी ह्या फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये आहेत. महाराष्ट्राला लॉ युनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही? आता बघा, उत्तर दिलं असेल तुम्ही, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईला आहे, पुण्याला नाहीये. त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 4. 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ही आहे न्यायालयीन नियुक्ती. हे 2013 मध्ये झालेलं आहे. आता हे डॉक्टर नरेंद्र दाभोळे त्यावेळेस न्यूज मध्ये असणार आहेत. आणि 15वा प्रश्नामध्ये काय आहे तर लक्षात, तो पण स्टॅटिक आहे. ओके. देशातील राष्ट्रीय कृषी व संपन्न एवढं काही आपल्याला ओके. आता बाकीचे प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केले लास्ट व्हिडिओमध्ये. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.